गावामधल्या पारावरती बसून आमच्या बाबासाहेबला फार स्थळं येत आहेत, आमच्या बाबासाहेबला फार स्थळं येत आहेत अशा गप्पा मारायच्या अध्यक्ष महोदय. एक मुलगी उपवर कन्या असेल तर 20 ते 25 ठिकाणची स्थळं येत आहेत अध्यक्ष महोदय. 150 पहिलवान गावात बिगर लग्नाचं आहे, एकाला सुद्धा सोयरिकी आहे ना, इतकी वाईट अवस्था ही ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी झालेली, कुणीच विचारत नाही. आणि म्हणून माझ्या पोराचं लग्न लावून द्या म्हणून एजंट सुद्धा त्या ठिकाणी तयार झाले अध्यक्ष महोदय. कर्नाटकामधून मुलगी आणली जाते, 2 दिवस राहते, 10-15 दिवस सोन्या, 10 तोळे सोने, 5 तोळे सोन्यासहित ती मुलगी 2-4 दिवसात गायब होते. अशा काही टोळ्या सक्रिय झाल्यात अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, मुलगा अमुक अमुक शाळेत घालायचा, डॉन ब्रॉड विस्को ठिस्को अशा नावाच्या काही ज्या संस्था आहेत त्याच्यामध्ये मुलगा नेऊन घालायचा. आणि मुलगी कुठं घालायची? घाला जिल्हा परिषदच्या शाळेत. अध्यक्ष महोदय, मुलगा अमुक अमुक शाळेत घालायचा, डॉन ब्रॉड विस्को ठिस्को अशा नावाच्या काही ज्या संस्था आहेत त्याच्यामध्ये मुलगा नेऊन घालायचा. आणि मुलगी कुठं घालायची? घाला जिल्हा परिषदच्या शाळेत. अजून सुद्धा आम्ही फक्त गप्पाच मारायच्या का? पुरुष आणि स्त्री समानता आहे, आमकं आहे, खांद्याला खांदा लावून आम्ही काम करतो. काय काम करतो अध्यक्ष महोदय? अन्ना घ्या, त्यांचे 1-2 लोकांना बोलू द्या ना साहेब, बोलण्यासारखा विषय. जयंत पाटील साहेब बोलतायत विरोध. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आपण सतत अध्यक्ष महोदय, मुलगी आणि मुलगा एकच आहेत, दोन्ही समान असले पाहिजेत, समान न्याय दिला पाहिजे, अशा पद्धतीच्या अध्यक्ष महोदय समाजामध्ये अनेक गप्पा आपण त्या ठिकाणी मारतो. अध्यक्ष महोदय, मागे काही दिवसापूर्वी ज्याची सुरुवात बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जास्त झाली अध्यक्ष महोदय, 1000 पुरुषांच्या पाठीमाग 628 मुलीपर्यंत प्रमाण खाली आलं. अध्यक्ष महोदय, त्यातला शिरूर तालुका जो बीड जिल्ह्यातला आहे त्याच्यामध्ये सर्वाधिक कमी प्रमाण आलं होतं आणि ते 628. अध्यक्ष महोदय, PCPNDT ऍक्ट, अमका ऍक्ट, तमका ऍक्ट असं फक्त म्हणलं गेलं. अध्यक्ष महोदय, विनायकराव मेटे साहेब आज इथे नाही आहेत, परंतु त्यांनी याच्यामध्ये सुरुवातीला लक्ष घातलं आमच्या जिल्ह्याच्या बाबतीतलं. आणि एक देशपांडे ताई या साताऱ्यावरनं त्या ठिकाणी आमच्या इथं आलं, वर्षाताई देशपांडे, आणि आपल्या उपसभापती नीलमताई यांनी सुद्धा आमच्या जिल्ह्यामध्ये येऊन ऊसतोड कामगारांच्या मायमाऊलीची अवस्था काय हे पाहिलं. अध्यक्ष महोदय, मुलगी नकोशी म्हणून हे प्रमाण 628 पर्यंत आलं. पुढं अध्यक्ष महोदय त्याच्यात परिस्थिती सुधारली, आमच्या इथं सुद्धा सुधारली. परंतु अध्यक्ष महोदय, गडचिरोली जिल्ह्यामध्ये 1000 मुलांच्या पाठीमागं 1100 मुली असं प्रमाण त्या कालावधीत होतं. अध्यक्ष महोदय, मग सुशिक्षित जिल्हे कोणते, सुधारलेले जिल्हे कोणते? त्या जिल्ह्यामध्ये जगामधली कोणतीही गाडी नवीन तयार झाली तर पहिली बुकिंग होती त्या जिल्ह्यामध्ये मुलींचं प्रमाण कमी, आणि आदिवासी समजले गेलेल्या त्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये प्रमाण जास्त. मग नेमके कोणते जिल्हे सुधारले आणि कोणते पाठीमागे आले याचा सुद्धा विचार करण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष. अध्यक्ष महोदय, आत्ता सुद्धा या सभागृहामध्ये ऐकायला मिळायला लागले अध्यक्ष महोदय की बहुतेकांनी 4, 2, 5, 7, 8 आमदारांनी, मला वाटतं विधानसभा सदस्यांनी या ठिकाणी प्रश्न मांडले, काही लक्षवेधी सुद्धा लागल्यात अध्यक्ष महोदय. आणि त्याच्यामध्ये सुद्धा गर्भलिंग तपासणीच्या बाबतीमध्ये परत एकदा महाराष्ट्रामध्ये अशी काही चौकडी तयार व्हायला लागली, सुरुवात झाली, आणि ते नेमके मुलीचेच गर्भ संपवतात का काय असा सुद्धा प्रश्न या ठिकाणी आत्ता सुद्धा निर्माण होतोय. अध्यक्ष महोदय, PCPNDT ऍक्ट जर याच्यामध्ये कमी पडत असेल
तर त्याच्यामध्ये आणखी सुद्धा महिला व बाल कल्याण विकास मंत्री या ठिकाणी आहेत, त्या उत्तर देणार आहेत सरकार म्हणून. त्यांना माझी विनंती आहे की त्याच्यामध्ये आणखी काही अमेंडमेंटची आवश्यकता आहे का, आणि ती सुचविण्याचं काम आपण करणार आहात का केंद्राकडे. आणि कारण हा कायदा केंद्राचा आहे. त्या PCPNDTमध्ये म्हणजे आमचे कीर्तनकारसुद्धा मध्ये अडचणीत आले होते. त्यांच्यावरती बोट ठेवायलाच फक्त PCPNDT ॲक्ट आहे का, आणि हे अशा पद्धतीने हे संघटित गुन्हेगारी करणारे काही लोक जे आहेत यांच्यावरती अध्यक्ष महोदय जर मुली हे संपवित असतील गर्भाशयामध्ये किंवा ॲबॉर्शनच्या बाबतीमध्ये निर्णय घेत असतील तर अशा काही डॉक्टरांवरती, अशा एजंटावरती मोक्कासारखे सुद्धा गुन्हे लागतील का, याचा सुद्धा विचार करण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय. हे सडले पाहिजेत काही दिवस अध्यक्ष महोदय लोक, यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. फक्त PCPNDT ॲक्टमध्ये गुन्हे दाखल करून आणि लगेच काहीतरी सुटून फक्त एखाद्या जिल्ह्यामध्ये मोठमोठ्या मथळ्यामध्ये बातम्या येतात आणि नंतर त्या जिरून जातात, असं होता कामा नये अध्यक्ष महोदय. आजही हे प्रकार मोठ्या प्रमाणावरती चाललेत. आणि आज परिस्थिती प्रकाशदादांनी काल प्रश्न या ठिकाणी विचारला, त्याला उत्तर दिलं भोयर साहेबांनी, परंतु ते चेष्टेच्या रूपामध्ये वाटलं अध्यक्ष महोदय. परिस्थिती तशी नाही आहे. ग्रामीण भागामध्ये पहिले म्हणजे गावामधल्या पारावरती बसून आमच्या बाबासाहेबला फार स्थळं येत आहेत, आमच्या बाबासाहेबला फार स्थळं येत आहेत अशा गप्पा मारायच्या अध्यक्ष महोदय. एक मुलगी उपवर कन्या असेल तर 20 ते 25 ठिकाणची स्थळं येत आहेत अध्यक्ष महोदय. 150 पहिलवान गावात बिगर लग्नाचा आहे, एकाला सुद्धा सोयरिकी आहे ना, इतकी वाईट अवस्था ही ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी झालेली, कुणीच विचारत नाही. आणि म्हणून माझ्या पोराचं लग्न लावून द्या म्हणून एजंट सुद्धा त्या ठिकाणी तयार झाले अध्यक्ष महोदय. कर्नाटकामधून मुलगी आणली जाते, 2 दिवस राहते, 10-15 दिवस सोन्या, 10 तोळे सोने, 5 तोळे सोन्यासहित ती मुलगी 2-4 दिवसात गायब होते. अशा काही टोळ्या सक्रिय झाल्यात अध्यक्ष महोदय. या टोळ्यांवरती खरोखर कारवाई होण्याची आवश्यकता आहे. फार कमी लोक 420चा गुन्हा दाखल करतात, नाही तर लोक कशाला इज्जतीचा पंचनामा म्हणून केसच दाखल करायला येत नाहीत. ही सुद्धा वस्तुस्थिती त्या ठिकाणी आहे अध्यक्ष महोदय. ही फार समाजामधली गंभीर बाब आहे. मुलींची संख्या अजिबात कमी होता कामा नये, मुलींची संख्या वाढली पाहिजे. 150 पैलवान हे बिगर लग्नाचे आणि यासाठी आता लग्न जमवून देणाऱ्या बोगस टोळ्या दाखल झालेल्या आहेत. महाराष्ट्रातूनच नाही तर कर्नाटक आणि शेजारील राज्यांमधनं मुली लग्नासाठी घेऊन आणल्या जातात. 2-2, 5-5, 10-10 लाख रुपयांचे व्यवहार ठरतात. मुलगी 2-4 दिवस घरी येते, नांदते, सोनं नाणं भरून बॅग भरते आणि पसार होते. असे असंख्य प्रकरणं हे महाराष्ट्रात समोर येतात. आणि या सगळ्या गोष्टींवरती बिनलग्नांची पोरं आणि त्यांची लग्न करण्यासाठी आईबापांची होत असलेली तगमग या विषयावर माननीय श्री सुरेश धस यांनी लक्ष वेधलेलं आहे विधिमंडळामध्ये. मंडळी, महाराष्ट्रातील मुलींची घटती संख्या आणि बोगस लग्न टोळ्यांचं संकट यावरती हे सखोल असं भाषण यांनी केलं आणि त्याचंच एक सखोल विश्लेषण आम्ही तुमच्या समोर मांडतो आहोत. मुलींची घटती संख्या आणि बोगस लग्नांचं संकट. सुरेश धस यांचं विधानसभेतील हे भाषण आहे. सामाजिक वास्तव त्यांनी मांडलंय. संघटित गुन्हेगारीवरती देखील त्यांनी या प्रकारे प्रहार केलेला आहे. तर यामधलं गंभीर वास्तव त्यांनी समोर आणलेलं आहे. स्त्री आणि पुरुष प्रमाण हे प्रति 1000 मागे बीडच्या शिरूर तालुक्यामध्ये, शिरूर कासार तालुक्यामध्ये 1000 मुलं जर असतील तर 628 मुली आहे. आणि गडचिरोली आदिवासी भागात ही आदर्श स्थिती आहे, तिकडे 1100 मुली आहेत. तर शैक्षणिक भेदभाव आहे.
मुलगा हा मोठ्या खाजगी शाळांमध्ये डॉन बॉस्को, विस्को, टिस्को, फिस्को अशा उपहासात्मक नावं घेत त्यांनी खाजगी आणि मोठ्या शाळेमध्ये टाकला जातो. पण मुलगी जाऊ द्या जिल्हा परिषदेच्या शाळेत असं म्हणत त्यांनी मुलींवरती शैक्षणिक भेदभाव कसा केला जातो याच्यावरती देखील प्रकाश टाकला. तर कर्नाटकातून किंवा महाराष्ट्राच्या आजूबाजूच्या राज्यांमधनं मुली आणून लग्न लावण्याचे प्रकार हे महाराष्ट्रामध्ये सुरू असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. 4-5 दिवसात तीच मुलगी दागिने घेऊन पसार होते आणि मग घरचे लोक बोंबलत बसतात, त्यांच्याकडे कुठलाच पर्याय राहत नाही अशी देखील त्यांनी या ठिकाणी खंत मांडली. शिवाय समाजात इज्जतीपोटी गुन्हे दाखल न होण्याचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात असल्याचं ते या ठिकाणी सांगतात. तर मंडळी, आमदार सुरेश धस यांनी विधान परिषदेत मांडलेल्या गंभीर सामाजिक विषयांचा सारांश आहे हा. यात महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुलींच्या घटत्या प्रमाणामुळे निर्माण झालेली भीषण अशी परिस्थिती त्यांनी मांडली आहे. कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आणि ग्रामीण भागात फोफावलेला बोगस लग्न लावणाऱ्या टोळ्यांच्या प्रश्नावर त्यांनी प्रकाश टाकला. स्त्री पुरुष प्रमाण हे विकसित विरुद्ध आदिवासी जिल्हे याच्यातली तफावत देखील त्यांनी या ठिकाणी सांगितली आहे. म्हणजे राज्यामध्ये स्त्री पुरुष समानतेचा केवळ गप्पा मारल्या जातात असं ते म्हणतात, परंतु जमिनीवरील वास्तव हे अत्यंत विदारक असल्याचं देखील ते सांगतात. बीड जिल्ह्यामध्ये मुलींच्या जन्माचं प्रमाण हे चिंताजनक आहे आणि शिरूर कासार तालुक्यात हे प्रमाण 1000 मुलांमागे केवळ 628 मुली इतकं नोंदवण्यात आलेलं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे स्वतःला सुधारलेले म्हणून घेणाऱ्या जिल्ह्याच्या तुलनेत गडचिरोली सारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यात हे प्रमाण चांगलं आहे. 1000 मुलांच्या मागे 1100 मुली इतकं समाधानकारक हे प्रमाण गडचिरोली जिल्ह्यात असल्याचं ते सांगतात. आणि हे प्रगत समाजातील मानसिकतेच्या मागासलेपणावरती बोट ठेवणार आहे. तर बीडच्या शिरूर कासार तालुक्यात 628 मुली आहेत 1000 मुलांपैकी. तिथंच गडचिरोलीमध्ये हीच संख्या समाधानकारक असल्याचं ते सांगतात. 1000 मुलं असतील तर 1100 मुली या ठिकाणी आहेत असं ते म्हणतात. तर कायद्याची अंमलबजावणी आणि संघटित गुन्हेगारी याच्यावरती देखील त्यांनी लक्ष वेधलेलं आहे. गर्भलिंग तपासणी आणि बेकायदेशीर गर्भपाताच्या घटना पुन्हा एकदा वाढू लागल्या आहेत असं ते सांगतात. PCPNDT कायदा हा गुन्हेगारांना रोखण्यासाठी अपुरा पडत असल्याचं चित्र समोर आल्याचं देखील ते म्हणतात. केवळ कीर्तनकार किंवा लहान घटकांवर कारवाई करण्यापेक्षा गर्भपाताचे रॅकेट चालवणारे डॉक्टर आणि एजंट यांच्यावरती हा मकोका सारख्या कडक कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची गरज या ठिकाणी त्यांनी व्यक्त केली आहे. या संदर्भात केंद्र सरकारकडं कायद्यात सुधारणा करण्यासाठी पाठपुरावा करणं देखील आवश्यक असल्याचं ते म्हणतात. मुलींची संख्या कमी झाल्यामुळे ग्रामीण भागात लग्नासाठी मुली मिळणं कठीण झाल्याचं देखील ते सांगतात. या परिस्थितीचा फायदा घेत काही गुन्हेगारी टोळ्या सक्रिय झाल्या आहेत असं देखील ते म्हणतात. या टोळ्या कर्नाटक किंवा इतर राज्यातून मुली आणून त्यांचं लग्न लावून देतात. लग्नानंतर काही दिवसात त्या मुली दागिने घेऊन पसार होतात. सामाजिक प्रतिष्ठेपोटी अनेक कुटुंब या फसवणुकीची तक्रार करण्यास पुढे येत नाहीत. त्यामुळे या टोळ्यांचं धाडस अधिकच वाढत चालल्याचं त्यांनी यावेळेस सांगितलेलं आहे. लग्नासाठी मुली मिळत नसलेल्या तरुणांचा शोध घेणं, परराज्यातून उदाहरणार्थ कर्नाटक किंवा इतर आजूबाजूच्या राज्यातून मुली आणून लग्नाचं आमिष दाखवणं, लग्नानंतर 5-10 तोळे सोनं आणि मोठी रक्कम नवऱ्या मुलाकडनं आणि त्याच्या कुटुंबियांकडनं उकळणं आणि काही दिवसात दागिने घेऊन मुली सकट सारा संसार गायब करणं अशी या टोळीची कामगिरी असल्याचं या ठिकाणी नमूद होतं. तर समाजाची मानसिकता आजही मुलामुलींमध्ये भेदभाव करणारी असल्याचं ते सांगतात. मुलांना नामांकित खाजगी शाळांमध्ये टाकलं जातं आणि मुलींच्या शिक्षणासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेची निवड केली जाते. स्त्री पुरुष समानतेच्या गप्पा हा केवळ गप्पा मारल्या जातात. मुलींना दर्जेदार शिक्षण देण्याच्या बाबतीत समाज अजूनही मागे असल्याचं ते या ठिकाणी सांगतात. ते म्हणतात की PCPNDT कायद्यात आवश्यक दुरुस्त्या सुचवण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात यावा. बेकायदेशीर गर्भपात करणाऱ्या डॉक्टरांवर आणि एजंटवर मकोका अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावे. लग्नाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर देखील कायदेशीर कडक अशी कारवाई करण्यात यावी. ग्रामीण भागात 420 म्हणजेच फसवणूक अंतर्गत गुन्हे दाखल करण्यासाठी
पीडित कुटुंबियांना प्रोत्साहित करावं. ज्या कुटुंबियांमध्ये हा प्रकार घडलेला आहे ती बरीचशी कुटुंबीय समाजामध्ये बदनामी होईल या भीतीने गुन्हे दाखल करत नाहीत. मुलींची घटती संख्या ही केवळ आकडेवारी नसून एक गंभीर समस्या आणीबाणी आहे. जोपर्यंत गर्भलिंग चाचण्या करणाऱ्या गुन्हेगारांवर जरब बसत नाही तोपर्यंत लग्नाच्या नावाखाली होणारी लूट थांबणार नाही. तोपर्यंत सामाजिक समतोल राखणं कठीण होईल. केवळ फायदे करून चालणार नाही तर समाजाची मानसिकता बदलणं ही काळाची गरज असल्याचं यावेळेस सुरेश धस यांनी मुद्दा मांडलेला आहे. मंडळी, सुरेश धस यांचं हे कडक असं भाषण नुकतंच सभागृहात पार पडलं. त्यांचे मुद्दे, त्यांनी सांगितलेल्या गोष्टी याबद्दल तुमचं मत काय, तुम्हाला काय वाटतं कमेंट करून अवश्य कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा. बघत रहा मराठी एक्सप्रेस. धन्यवाद.